गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो, तुम्ही कसे आहात आणि तुमचा कालचा दिवस कसा होता? कालचा दिवस जो होता तो सोमवार, ठीक आहे, महिन्याचा मार्च महिन्याचा लास्टचा दिवस होता. ओके, त्याप्रमाणे मुवमेंट भेटण्यासाठी मार्केटनी ट्राय केलेला. बघा, मार्केट गॅप डाऊन ओपन झाला पण एक मुवमेंट घ्यायला गेला आणि तिकडनं परत मार्केट खाली आलं. ठीक आहे, मग एक रेसिस्टन्स घेऊन मार्केट परत खाली. आता हा रेसिस्टन्स जो घेतलाय ना, म्हणजे जिकडे मार्केटने अडथळा निर्माण केलेला आहे, ओके, मार्केटने रिटेस्ट, रिगेन, ठीक आहे, रेसिस्ट करणं, ह्या सगळ्या गोष्टी जर बोलत ना, तर मी ह्याला असं लावतो. बघा, ही लेवल लावतो. ओके, ही लेवल जर लावत असेल ना मी, तर मार्केटने इकडनं बरोबर रिजेक्शन घेतलेलं आहे. ओके, आणि हा जो ग्रीन कॅन्डल आहे ती पण इथेच बनते लगभग. तरी इथे पण एकदा बायर्सनी चांगला अटेम्प्ट केलेला आहे, ह्या कॅन्डल मधून दिसून येत आहे आपल्याला. बघा इथे, त्यामुळे मी ही लेवल खूप इम्पॉर्टन्टची मानतोय. कुठली आहे? 600ची लेवल आहे. म्हणजे 595 पकडत आपण राऊंड फिगर म्हणून 600 पकडूया. पॉईंट नंबर 1 नोट करत जा. उद्याचं मार्केट खूप चांगलं होणार आहे. येणार आहे आता या 5 मिनिटांमध्ये तुम्हाला कळेल एक्झॅक्टली काय. नोट नंबर 1, 600चा माझा एक रेसिस्टन्स आहे. मी रेसिस्टन्स ह्याला मानत नाहीये, कारण का मार्केट डे हाय केलेला आहे. ठीक आहे, डे हाय केलेला आहे, पण हा मेन रेसिस्टन्स आहे. तिकडे मार्केटने 2 वेळा रिजेक्शन घेतलेलं आहे. मुद्दा ऐका नीट. इथे इथे दोनदा, एकदा आणि दोनदा, म्हणजे 2 वेळा ठिकाणी तिकडे रेसिस्टन्स घेतलाय. या रिसिस्ट केलेले आहे, तिकडे मार्केट मेन जाते. ओके, मग आता मार्केटने 300ची लेवल तोडली का? ओके, तोडून मग परत मार्केट इथे आले. आता मार्केट कुठल्या लेवलला आहे? 300च्या वरती आहे. ओके, म्हणजे काय माहितीये का, मार्केट आता ना लगभग तरी असं बघायला गेलं ना, तर आपण चार्ट वरती येऊन बघूया. 5 मिनिटाच्या, 30 मिनिटाच्या आणि 1 हवरच्या. दिसतंय का बघा इकडे? कुठे नाही दिसत आहे. ओके ओके, इथे दिसतंय. मार्केटने ना एक चांगला सपोर्ट इथे तोडलेला आहे. बघा, एक हा सपोर्ट चांगला होता जो 22,800. मी तुम्हाला सांगतो ना, 22,800 नंतर मार्केट खाली. त्यानंतर मार्केटने इथे एक लेवल, ठीक आहे, ही बघा इथे तुम्हाला दिसत असेल. मार्केट इथे खूप वेळ थांबलेलं. लेवल बघा, ही लेवल आहे 300, लगभग तरी 340 पकडा अंदाज. ठीक आहे, त्यानंतर डायरेक्टली जो सपोर्ट आहे मार्केटला ना, तो डायरेक्टली हा बनतोय 205, 234, 240 पकडून चाला, 22,040 पकडून चाला. म्हणजे पॉईंट नंबर 3 काय? एक चांगला रेसिस्टन्स आहे 340चा, सपोर्ट आहे, सपोर्ट आहे. आणि त्यानंतर डायरेक्टली मार्केटकडे 22,040चा हा सपोर्ट आहे. बघा, मार्केट इकडे खाली आलं, मग मी ह्याला लावू शकत नाहीये, कारण मार्केट डायरेक्टली तुम्हाला कुठला लेवल देत नाही. हिडन लेवल्स असतात सगळ्या. जरा खाली जाणं, वरती येणं, जरा वरतून खाली येणं, पण ते आपल्याला काढायचं असतं. ही कला आहे, ज्याला आपण टेक्निकल अनालिसिस बोलतो, जे आम्ही आमच्या बॅच मध्ये शिकवतो, आमच्या सेशन्स मध्ये शिकवतो. आता माझं लाईव्ह फॅमिलीचं लाईव्ह चाललेल्या 7व्या बॅचचं सेशन चाललंय, त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये मी शिकतो. ठीक आहे, तर मुद्दा असा आता येतोय की मार्केटने काय करावं. ओके, जर तुम्ही नीट बघाल ना, मार्केट एक आहेत ना पॅटर्न भरून चाललेलं आहे. कसं? असं 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 असं, हा असा इथे पण, आणि इथे पण तसंच केलंय. म्हणजे मार्केट एक हिस्ट्री रिपीट करत आहे. ओके, जर मार्केट हिस्ट्री रिपीट करत आहे ना, तर नीट आहे का, मार्केट प्रत्येक वेळेला तुम्हाला तेच देणार नाही. मार्केट तुम्हाला ट्रॅप करेल. मग आता ट्रॅप काय करेल? इथे बघा, एक तासावरती ना डब्ल्यू पॅटर्नचा आगाज पण दिसतोय मला. आगाज म्हणजे तयारी दिसते. आता ही तयारी तुम्हाला ना डेलीवरती पण दाखवेन. तयारी तुम्हाला डेलीवर पण दाखवेन मी. डेलीवरती जर मी येतोय ना, मी तुम्हाला 2 हफ्त्यापूर्वी बोललेलो. तुम्ही जर व्हिडिओ बघाल ना, 2 हफ्त्यापूर्वी बोललेलो मी. मार्केटमध्ये जो फॉल येतो ना डेलीवरती, त्याच्यामध्ये पण जरा खूप काही गोष्टी मला पटण्यासारख्या नाहीयेत. बघा, मार्केट जेव्हा पडलंय ना, तेव्हा हा डेप्थ, म्हणजे एक असा डेप्थ आहे, एक असा डेप्थ आहे, हा डेप्थ आहे, हा डेप्थ आहे आणि हा डेप्थ आहे. ओके, बघा तिकडे डेप्थ आहेत ना, जिकडे लोअर लो म्हणलो तिकडे ग्रीन कॅन्डल आहे, इथे ग्रीन कॅन्डल आहे. त्यामुळे ना इथे मी जरासं ना पॉझिटिव्ह होतो. मार्केट रिव्हर्सल घेईल, मार्केट रिव्हर्सल घेईल असं होतं. सगळ्यांनाच होतं. बॉटमला रिव्हर्सल घेईल तर बॉटमला असं वाटतं की मार्केट परत वरती येईल. पण जेव्हा इथे रेड कॅन्डल बनली, इथे कंटिन्युअस रेड कॅन्डल बनतात बॉटमला, बघा ह्याचा अर्थ काय? मार्केट फुल बेरिश आहे. ओके, आता मी कन्फर्म होतोय
की मार्केटने आता एक शेवटचा अखेरचा एक सपोर्ट जो आहे तो घेतलेला आहे. मार्केटला इकडे वरती जाणं भाग आहे, पण ते तुरंत या पटकन जाणार नाही. कारण मार्केट काय माहितीये की बायर्स आर ऑलवेज स्लो. ठीक आहे, बायर्स तर कोण बघत असतील ना. आता यांचं काय चाललंय, तात्या एक तर बोलतायत की आपण बोलूया, चर्चा करूया, 6 एप्रिल पर्यंत टाइम घेतलेले आहे. आणि त्याचबरोबर 50,000चा तुम्हाला किस्सा माहिती असेल, 6,000चा किस्सा माहिती असेल. म्हणजे काय चाललंय, म्हणजे एका साईडला तो बोलतोय की आपण थांबायचं आणि दुसऱ्या साईडला तो अशा कृत्य करतोय. आता तुम्ही युएस मध्ये सगळे प्रोटेस्ट चालू झालेले आहे की बाबा तुम्ही हे सगळं थांबवा, आम्हाला नाही करायचंय. कुठे ना कुठे थांबले. आता हा गोष्ट आहेत ना इगोवरती येतं. आणि माहितीये ना, रावण सर्वात पृथ्वीतला श्रेष्ठ माणूस होता. कशामुळे मिळाला? इगोमुळे. इगो जिकडे येतो ना साहेब, तिकडे तुम्ही कितीही धुरंधर असाल, तुम्हाला खाली पडावं लागतं. आता परिस्थिती तशी झाली, कधी कधी बोलतात ना दिवा विजण्याच्या आधी जास्त फडफडतोय. तर तसं काही गोष्टी पण आपल्याला काय ते गरज नाही तिकडे जायची. आपण न्यूज बेस वरती काम करत नाही, आपल्याला टेक्निकल माहिती आहे. टेक्निकल तुम्हाला बघा ना, मी ही गोष्ट दाखवत असेल, मी तुम्हाला हेच बोललेलो की मार्केटला आहे ना, जर वरती जायचं असेल तर मार्केटने आहे ना इथे आरएसआय असा बनवला पाहिजे आणि मार्केट अजून खाली पाहिजे. बघा, क्लिअर आरएसआय दिसत आहे, क्लिअर आरएसआय दिसत आहे. आरएसआय तुम्हाला माहिती असेल एक्झॅक्टली काय आहे, तर माझ्या फॅमिली मेंबर पटकन कळलं असेल आरएसआय. ह्याचा अर्थ काय, जी मुवमेंट येत होती ती आता वीक झालेली आहे आणि आता एक अपोजिट या विरुद्ध दिशेने एक मुवमेंट येणार आहे लवकरच. याला म्हणतात आरएसआय डायव्हर्जन. ओके, प्लस डबल बॉटम मी ह्याला म्हणू शकतो, डेलीवरती डबल बॉटम म्हणू शकतो. कारण का ही जर लेवल आहे ना, मगाशी मला लावून जी दाखवली, तर मार्केटने डबल बॉटम नक्कीच बनवलेलं आहे. ओके, नीट ऐका. जेव्हा मार्केट ह्या लेवलला येतो ना, तेव्हा खूप व्हॉलेटाईल होतं. मग आता मार्केटला व्हॉलेटाईल व्हायला लागेल का? हो, व्हायला लागेल. तेव्हाच कुठेतरी एक वरची मुवमेंट येईल. कारण का इथे मारामारी होईल ना आता बायर अँड सेलरची. सेलर्सला तर अजून मार्केट खाली पाहिजे, पण बायर्सला इकडनं अपॉर्च्युनिटी बघतात ते. कारण का इथे डबल टॉप. ओके, इकडनं पण रिजेक्शन घेतले, इथं पण रिजेक्शन घेतले आणि त्यानंतर इथे पण. आता परत असं होऊ शकतं ना की मार्केट इज गोइंग टू रिपीट द हिस्ट्री. आणि हा जर मुवमेंट आला ना, तर मग हा काय, मग 30,000 28,000च्या वरतीच जातो मार्केट. मग बाईंगच बाईंग आहे, वर खाली वर खाली वर खाली वर खाली असं होत जाईल. ठीक आहे, दुसरी गोष्ट, आपण आहे ना आता ओव्हरसोल्ड झोन मध्ये आहोत नक्कीच. MACD ला पण बघू ना आपण, नक्कीच आहो. मग जेव्हा सगळेच विकले गेलेले आहेत, तर मग ते खरीददार तर येणार ना. मग तरी पण इकडनं एक पॉझिटिव्ह, म्हणजे ओव्हरऑल सगळं पॉझिटिव्ह दिसतो ना. तर हे ना अंत होत आलेला आहे. हर एक गोष्टीचा अंत असतो ना. टाइम इज द हिलिंग मशीन. वेळ द्या स्वतःला आणि मार्केटला. स्टॉक मार्केट मध्ये वेळ द्यायला लागतो तुम्हाला. तुम्ही आज शिकलात, उद्या पटकन कमवायला लागला, हा विषय येत नाहीये की उद्यापासून डायरेक्टली 500 1000 कमवायला लागेल. तुम्हाला वेळ द्यायला लागतोय. ठीक आहे, मग आता काय, मग येऊया आता. तुम्हाला बघा, छोट्या छोट्या बारीक गोष्टी सांगितल्यात, सपोर्ट रेसिस्टन्स सांगितलं की तुम्ही नोट करून घेतला असाल, याची अपेक्षा आहे. कारण का हाच जो नोट केलेला भाग आहे ना, उद्या तुम्हाला ट्रेडिंगसाठी कामाला येईल, मार्केटिंग. मग आता उद्या मार्केट काय लेवलला कसं काम करणार आहे, फ्लॅट ओपनिंग, गॅप अप ओपनिंग, गॅप डाऊन ओपनिंग, हे सगळं आपण विषय करूया. ओके, मग त्यासाठी ना आपण 5 मिनिटावरती येऊया. आपला सेटअप लागलेला आहे. ठीक आहे, आता बघा मार्केटमध्ये ना इथे एक चांगला मुवमेंट दिसतोय, जो मगाशी तुम्हाला मी असा सांगितलेला ना. तो आता बघा जरासा वरच्या 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 साईडला गेला आणि इकडनं पण त्यांनी तसंच मुवमेंट दिलेलं आहे. म्हणजे हा एक भाग त्यांनी पूर्ण केला, हा एक भाग पूर्ण केला. ह्याला बोलतात पॅटर्न. टेक्निकल मी पॅटर्नच बोलतो. तर त्यांनी कम्प्लीट केला. म्हणजे जेव्हा पण कुठला पॅटर्न कम्प्लीट होतो ना, तेव्हा तो एक काहीतरी वेगळाच गेम करतो. ओके, आता तुम्हाला असं वाटेल की इकडनं मार्केट झटकन होते जाईल या इकडनं झटकन झालेल, तर मार्केटला वेळ द्या. हा हप्ता खूप इम्पॉर्टंट आहे. या शनिवारी रविवारी काहीतरी मोठं घडण्याचे, मला असं वाटतं काहीतरी मोठे घडण्याचं अपेक्षित आहे. जे
सगळ्यांना दुनियेला अनपेक्षित आहे. शब्दांचा अर्थ समजून घ्या. मला अपेक्षित आहे काहीतरी अनअपेक्षित घडणं. पण देव करू की नको हो, कारण तुम्ही ज्या होडीमध्ये बसतायत ना त्याच होडीमध्ये मी पण आहे. म्हणजे माझं तर नुकसान मी करणार नाही ना, असं आहे. त्यामुळे देव करू की चांगलं सगळं होऊ, व्यवस्थित होऊ, सगळ्यांनाच प्रॉफिट हो, हीच आशा आहे. पण कसं होईल ते समजून घेऊया. ओके, जर मी 5 मिनिटाच्या चार्टवरती येतोय ना, जर मार्केट मला बुलिश पाहिजे, ओके, पहिलं तर आपण सेटअप्स लावून घेऊया. जो वरचा भाग खालचा भाग जो आपण हर वेळेला बोलतो, ठीक आहे. तर मी ह्या लेवलला रिजेक्शन घेतोय जेव्हा मार्केट 640च्या वरती, मग तुम्हाला 600 सांगितलं ना मी रेसिस्टन्स आहे, 640च्या वरती जर कॅन्डल क्लोज झाली तर मला डायरेक्टली टार्गेट 708 आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर जर खाली मी घेत असेल लेवल्स तर मी 340च्या खाली फुल बेरिश आहे. ओके, पहिला टार्गेट माझा असेल 22,040 पर्यंत. ओके, त्यासाठी काय, त्यासाठी 2 गोष्टी घडणं जरुरी आहे. ओके, आपला सेटअप लागलेला आहे. मार्केटनी 2 गोष्टी करणं जरुरी आहे, नीट आहे का, आणि त्याप्रमाणेच काम करत जावा. कारण का ज्याप्रमाणे मार्केट चाललंय त्याप्रमाणे जर मार्केटनी काही निर्णय दिला, या काय बोलतात ते, एक डायरेक्शन दिलं तर मजा आहे. ओके, मी सारखं असं करतो तुमच्या डोक्यामध्ये ते नको जायला की वरती जाणार मार्केट, कारण का एका गोष्टीने एकाच साईडने खूप फरक पडतो. मला तसं काय करायचं नाही, मला तुम्हाला दोन्ही बाजू समजून सांगायचे, तर नीट आहे का. बघा इथे ना जो फॉल आलाय इकडनं एक सपोर्ट मार्केट नक्कीच घेतलाय, पॉईंट नंबर 1. ओके, पॉईंट नंबर 1. त्यानंतर मला ना इथे असं काहीतरी दिसतंय. तुम्हाला कळलं असेल काय पाहिजे, मला इथे इन्व्हर्टेड हॅमर दिसतोय छोटासा, जो इकडनं वरनं जो इन्व्हर्ट हॅमर मोठा बनतोय ना, ठीक आहे, हा जो इन्व्हर्ट हा जो हा बनलाय. 2 गोष्टी आहेत, जरा कन्फ्युज नका होऊ, मी तुम्हाला परत सांगतो. मी माझ्या मुलांना पण असं 4 वेळा समजवतो, 10 वेळा समजवतो, तेव्हाच गोष्टी कळतात. ओके, हा जो तुम्हाला आता दिसतोय ना पॅटर्न, तो असा झाला पाहिजे, किंवा बघा इकडनं वरती झाला पाहिजे. मग एक एक्सपेक्टेड मूव्ह, जर मार्केटला खाली यायचं तर इकडे एक्सपेक्टेड मुवमेंट वरचीच आहे, कारण का हेड अँड शोल्डर बनतोय. पण ह्याच्या विरुद्ध ना छोटा एक इन्व्हर्टेड हॅमर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर बनत आहे. त्यासाठी पण गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत. मग याचा अर्थ काय, उद्या मार्केट वरती जाईल का, बघूया ना. मग माझे लेवल्स लागलेले आहेत, मी उद्या बुलिश कधी होईल तुम्हाला सांगितले मी, ठीक आहे. मी जरा बुलिससाठी ना इथे का घेतले माहितीये, कारण का इथे पण रिजेक्शन नको व्हायला, डे हाय आहे. इकडे जर घेतलात तर इकडे पण रिजेक्शन व्हायला जास्त चान्स आहेत. मग तुम्ही मला सर तुम्ही ही लेवल सांगितलात आणि इकडे मार्केट रिजेक्शन घेतलं तर असं नको व्हायला, म्हणून तुम्हाला मी सेफ एंट्रीज देतो, जेणेकरून तुमचं आहे ना भलंच होईल. ओके, मी कधी कधी खाली एंट्री घेतो, कारण का मी प्रो ट्रेडर असल्यामुळे मला त्या गोष्टी माहिती आहेत. मी रिस्क रिवॉर्ड रेशो मध्ये ठेवतो. माझा स्टॉप लॉस जो आहे तो पण ट्रेल करत असतो. आता ट्रेल करणं काय, स्टॉप लॉस काय, या सगळ्या गोष्टी वेगळ्या आहेत जे एफएनओच्या धड्यामध्ये येतात. ओके, मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, बघा मार्केटने उद्या ना फ्लॅट ओपन झालं पाहिजे, ठीक आहे, आणि एक वरची मुवमेंट देऊन अशी तोडली पाहिजे, ठीक आहे. 600ची लेवल तोडली पाहिजे, वन साइड मुवमेंट, ठीक आहे. पॉईंट नंबर 1 झाला. पॉईंट नंबर 2, मार्केटनी फ्लॅट ओपनच्या नंतर खाली झालं तर आपल्याला डायरेक्टली इथे एक लेवल दिसते है, जी आहे 22,040ची लेवल. ओके, मला उद्या ना एक ग्रीन कॅन्डल एक्सपेक्टेड आहे. जर ती खाली जरी उघडली ना तरी इकडनं तिशी वरती इथपर्यंत येईल, म्हणजे ह्या लेवल पर्यंत येईल अशी. कळलं का तुम्हाला मी काय बोलतो ते. जरी गॅप डाऊन ओपन झालं ना तरी मार्केट इकडनं वरच्या दिशेला एक ग्रीन कॅन्डल क्लोजिंग करेल असं मला वाटतं, किंवा इकडनं फ्लॅट ओपन होऊन इथे ग्रीन कॅन्डल अशी बनवेल जी रेसिस्टन्स पर्यंत जाण्याचा प्रयत्न करेल, 640
700, 580 हे जे लेवल्स आहेत ना, राऊंड लेवल्स, मॅजिकल लेवल्स. आता मॅजिकल लेवल्स परत हा विषय वेगळा आहे, एफएनओचा विषय आहे. मॅजिकल लेवल्सला जाण्याचा प्रयत्न करेल नक्कीच. म्हणजे उद्यासाठी मी जरासा ग्रीन जास्त हे बघतोय, म्हणजे सी साठी मी जास्त बघत आहे. ठीक आहे. त्यानंतर जर मार्केटनी 15 मिनिटाच्या आत, म्हणजे 9:45च्या आत किंवा 9:45 नंतर इथे 15 मिनिटाची रेड कॅन्डल जर क्लोजिंग दिली ना, आणि जर एक मुवमेंट दिला प्राइस एक्शनचा जो लागू आहे, तर मी ते होऊ शकतो. पण माझ्या मते उद्या आहेत ना, सगळ्यांना असंच दिसत असेल, पण माझ्यासाठी आहेत ना, इथे बियर्स म्हणजे बॅरिश लोक आहेत ना, त्यांना इथे ट्रॅप केलं जाईल, खाली बोलवलं जाईल आणि झटकन एक झटका वरती दिला जाईल. म्हणजे तुम्हाला असं वाटतं की ओव्हरऑल सर तुम्हाला असं वाटतं का उद्या मार्केट वरती जाणार आहे? वरती जाणार नाही, त्याला वेळ आहे, पण गोष्टी समजायला पाहिजे आपल्याला की आपण ट्रॅप कुठे येऊ शकतो. कारण का सगळ्यांनाच असं दिसतंय मार्केट एक अशी कॅन्डल बनवेल, म्हणून मी जास्त ह्या विषयावरती चर्चा करत आहोत. ओके, बाकी डिसिजन तुमचेच, कारण का मार्केट पुढचा ओआय काय असेल, हे काय असेल, ते काय असेल, पीसीआर रेशो काय असेल. तर पीसीआर रेशो बघायला गेलं ना, तर 7 आहे. 7 आहे म्हणजे काय? 7 म्हणजे काय? 7 म्हणजे माझ्यासाठी 7 म्हणजे रिव्हर्सल आहे. आणि मी जास्तीत 7 या 6च्या खाली आहेत ना, एक रिव्हर्सल पॅटर्न बघतो, बुलिश पॅटर्न बघतो. म्हणजे ओव्हरसोल्ड झोन मध्ये बघतो मी त्याला. ठीक आहे. पीसीआर रेशो आजच माझा सेशन आहे पीसीआर रेशोचा, रात्री लाईव्ह मध्ये. आजच 7व्या बॅचचा जो लाईव्ह बॅच चालू त्याच्यामध्ये आजच पीसीआर रेशोचा हिशोब सांगणार. त्यामुळे आम्ही डिटेल शिकणार आहोत. पीसीआर रेशो मध्ये काय असतं, मार्केटला कुठल्या नजरेने, कुठल्या अँगलने, आपल्या कुठल्या बाजूने आपण खेळू शकतो, हा विषय घेणार आहे मी. त्यासाठी मार्केटचा सेंटिमेंट सगळ्या मला आहेत ना, इनसाइड म्हणजे ना पार्टनं बुलिश वाटतं, पण समोरनं मला बॅरिश दिसतंय. तर उद्या जे होणार आहे ती खूप मोठी घटना होणार आहे असं मला वाटतंय. मार्केट उद्या खूप वॉलेटाईल असणार आहे, कारण का बॉटम बनल्यावर आहेत ना, एक चांगला युद्ध होण्याची शक्यता इथे. युद्ध म्हणजे तिकडचा युद्ध नाही आहे, आपल्या स्टॉक मार्केटचा बाहेर आणि सेलरचा युद्ध होण्याची इथे शक्यता जास्त आहे. त्यामुळे उद्या 9:45च्या अगोदर काही करू नका, एक डायरेक्शन भेटू दे की उद्या मार्केट आहे ना सेटल पण होते. हा हप्त्याची क्लोजिंग फारच इम्पॉर्टंट आहे, 22,000च्या खाली किंवा याच्यावरती. ओके, त्यानंतर मला मार्केट आहे ना 21,900ची लेवल मला ना माहिती नाही का, पण 22,000 मला कोणी सांगितलेलं, 22,900. पण देव करू की ती आपल्याला लेवल बघायला नको भेटू दे. आपल्याला ही जर लेवल बघायला भेटली ना, तर इकडनं मार्केटला फिरायला खूप वेळ लागेल. त्यामुळे ह्याच रेंजमध्ये काय व्हायचे ते होऊ दे, आणि एक अपफ्लिपमेंट येऊ दे, बायर्सला येऊ दे. ठीक आहे. मी तुम्हाला जास्त गोष्टी सांगितलं आज, कारण काय माहितीये, मार्केट आज त्या लेवल आहे. ओके, 700ची लेवल आहे, इकडनं ग्रीन कॅन्डल क्लोजिंग 15 मिनिटाची, ती पण 9:45च्या नंतर. इथे रेड कॅन्डल क्लोजिंग 15 मिनिटाची एक. कारण मला वाटतं की तिथे रेड कॅन्डल क्लोजिंग झाली ना, तरी पण एक रिव्हर्सल येण्याची शक्यता आहे. कारण का आरएसआय डायव्हर्जन झालेला आहे, आणि आरएसआयला डायव्हर्जनला मी जास्त मानतो. आणि मी त्याची माझी मुलं जास्त, माझी फॅमिली मेंबर्स त्याच लेवलला ट्रेडिंग करतात. त्यालाच बघून ते आमचं हत्यार आहे, वेपन मी त्याला बोलतो, आमचं हत्यार आहे ते. शिकारलीला गेलो ना, तर एक हत्यार असतं ना, ज्याच्यात आपला विश्वास आहे, त्याची पकड आपल्याला माहिती असते. तसं आरएसआयची आमची पकड खूप चांगली आहे सगळ्यांची. आमच्या खूप अशा बहिणी आहेत ज्या आरएसआयला बघूनच काम करतात. सर आरएसआय झाले मी नाही काय करणार, गप्प बसतात. हप्त्यात एक ट्रेड, 2 ट्रेड, पण मजा येते. ह्याला बोलतात पेशन्स, रूल्स, डिसिप्लिन्स, आणि तेच त्यांना आज प्रॉफिटेबल ट्रेडर बनवतोय. आमचे काल ट्रेडर आहेत, त्यांनी 5 पॉईंट, 10 पॉईंट, 7 पॉईंट काढत 3 ट्रेड केले, कंटिन्युअस ट्रेड केले. त्यांनी सांगितले शेवटी की नका करू, नका करू, थांबा जरा. बोलले हा सर थांबतो, आणि त्यानंतर गपचुप बसले. त्यानंतर मी अजून एक ट्रेड दिलेला, ऍक्च्युली चुकून तो माझ्या 7व्या बॅचचा माझा लाईव्ह चाललो होतं ना वेगळा, 3 वाजताचा. तर सांगितलं 40चा टार्गेट आहे, 60 ते 80, 100 देईल, आणि मार्केटनी तसं दिले बघा. हा ट्रेड टाकलेला लाईव्ह मध्ये, तुम्ही होतो सगळे इकडे, टार्गेट हिट झालेला. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी आम्ही लाईव्ह मध्ये शिकतो, समजतो. ठीक आहे. त्यामुळे इथे टाकला, चुकून मला मी इथे पोस्ट केलेला, तो फॅमिली ग्रुपच्या ऐवजी तिकडे पोस्ट केला. पण टार्गेट तर नक्कीच येत आहेत हे समजतंय, अभ्यास तर नक्कीच होत आहे. मग राहतं ते काय, राहतं आपला डिसिप्लिन, आपला पेशन्स, आपली जिद्द.
इगो नका आणून देऊ, जिद्दी नका हो. वेळ येईल तसं मार्केटला समजण्याचा प्रयत्न करा. आमची मोटिवेशन लाईन काय, पहिले थांबायला शिका, गोष्टींना समजा, शिकून घ्या आणि नंतर मग एक तुमच्या आयुष्यातला मोठा भाग येईल. ओके. मी आज जरा व्हिडिओ खूप मनाने सांगितलेला आहे, म्हणजे ना तळाशी जाऊन सांगितलं, तळाचा बोलतो ना मनाचा काटाशी जाऊन सांगितलं, कारण का मला असं वाटतं की उद्याचा दिवस खूप काही गोष्टी घडण्याच्या मार्गावरती आहेत. हा असा व्हिडिओ 20 मिनिटाचा 22 मिनिटाचा व्हिडिओ फक्त रविवारी बनवतो मी, कारण का वीकली क्लोजिंग असते, पण मी उद्यासाठीच बनवलंय, कारण का उद्या बुधवार, गुरुवार, शुक्रवार परत मार्केट बंद आहे. 2 दिवसात गेम होणार आहे. तुम्हाला हा 2 दिवसाचा ऍक्च्युली आराखडा सांगितलाय मी. मार्केटने उद्या काय केलं पाहिजे, असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, तिकडनं कसं झालं पाहिजे. ठीक आहे. त्यामुळे तुम्हाला सगळी कल्पना आली. सगळे पॉईंट नीट लिहून ठेवा. जेवढं तुम्ही लिहाल ना तेवढं तुम्ही बघून बघून वरती जाल. ठीक आहे. तर उद्याचा दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग व्हावं ही अपेक्षा करतो. तुम्हाला जर आजचा कंटेंट जरा पण आवडला असेल, या नक्की आवडला असेल, या कसा आवडला याचे तुम्ही अभिप्राय पण तुम्हाला कमेंटमध्ये तुम्ही सांगू शकता. ठीक आहे. त्यानंतर ज्या गोष्टींना जर तुम्ही समजला असाल, आजचा अभ्यास, आजचा कुठला दैनिक उद्या आपण करणार आहोत स्ट्रॅटेजीज, सेटअप्स तुम्हाला कळले असतील तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. बटन दाबायला 1 सेकंड लागतो, पण ह्याच्याने मला ताकद भेटते एक नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी तुमच्यासाठी. जेव्हा जेव्हा तुम्ही ते बटन दाबाल, लाईक कराल, कमेंट कराल, मला असं वाटेल की नाही, ही 2 माणसं मला बघतायत, बाकी आहेत 200-300 लोक, पण मला 2 माणसं बघतायत, त्या 2 माणसासाठी मी व्हिडिओ बनवण्यासाठी मी तत्पर राहीन. अशी नाही पाहिजे फॅमिली 200 लोकांच्या वरती आहे, पण तरी पण असं वाटतं ना, अपेक्षा असते, आणि अपेक्षा आपल्या माणसांकडनं असते. मी तुम्हाला आपलं मानतोय, तुम्ही जर मला आपलं मानत तर प्लीज लाईक, सबस्क्राईब, कमेंट आणि शेअर करा. उद्या दिवस तुमचा ग्रीन मध्ये क्लोजिंग हो ही अपेक्षा करत हा व्हिडिओ थांबवत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.